नमस्कार मित्रांनो 31 तारखेपर्यंत पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। 100% शुअर या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी म्हणजेच माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळामध्ये या प्रकारची घोषणा केलेली आहे। जसं की विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळामध्ये प्रश्न केले त्याप्रमाणे माणिकराव कोकाटे आपले कृषी मंत्री यांनी याबद्दलचं उत्तर देताना सांगितलं की 31 तारखेपर्यंत जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची जी भरपाई आहे, जो विमा आहे, जो पीक विमा आहे तो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 31 मार्च पर्यंत जमा होणार आहे अशी माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यांच्या प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे। तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। चला तर शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओची सुरुवात करूया। तर मित्रांनो, कृषी मंत्र्यांनी नेमक्या काय घोषणा केलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया। कृषी मंत्री माननीय नामदार श्री माणिकराव कोकाटे यांनी या ठिकाणी ही जी पोस्ट आहे ही त्यांनी ट्विटरवरती टाकलेली आहे। यामध्ये काय देण्यात आलेले आहे बघा। परभणी जिल्ह्यात पर्जन्यमानातील तफावत आणि नैसर्गिक आपत्तीमुळे 25% अधिक शेती क्षेत्र बाधित आहे। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत विम्याची रक्कम वितरित केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच पीक विमा असेल किंवा मग जे काही नुकसान झाले असेल नैसर्गिक आपत्तीमुळे, तुमचं मग अवकाळी पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, गारपीट वगैरे झालेली असेल, तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत विम्याची रक्कम वितरित केली जाईल असं या ठिकाणी त्यांनी घोषित केलेलं आहे। त्यानंतर परभणीत 2024 एकूण 426.55 कोटींची अंतरिम नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। परभणीसाठी 2024ची एकूण 426.55 कोटींची अंतरिम नुकसान भरपाई ही मंजूर केलेली आहे। त्यानंतर राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 2197.15 कोटींची रक्कम मंजुरी देण्यात आलेली आहे। राज्यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 2197.55 कोटींची जी रक्कम आहे ती या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे असं कृषी मंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार? आता कृषी मंत्र्यांनी जसं सांगितलं 31 तारखेपर्यंत मिळेल, पण मिळेल का हा प्रश्न आहे। कारण शेतकरी मित्र हे बऱ्याच दिवसांपासून म्हणण्यापेक्षा बऱ्याच महिन्यांपासून या पीक विम्याची वाट पाहत आहेत आणि त्यांना खरंच 31 तारखेच्या आतमध्ये पीक विमा मिळेल का? तर याबद्दलची अजून एक अपडेट न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे, ती आपण या ठिकाणी बघूया। पीक विमा शेतकऱ्यांना मोठा दिलासा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या तारखेपर्यंत खरीप हंगाम पीक विमा होणार खात्यात जमा। किती मदत मिळणार याबद्दलची ही न्यूज आहे, याबद्दलची ही पोस्ट आहे। तर बघा 31 तारखेपर्यंत जो पीक विमा जमा होणार आहे खरीप हंगाम 2024चा, त्याबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे ते बघूया। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे। खरीप हंगाम 2024 अंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 2197.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। बघा या ठिकाणी कशाच्या अंतर्गत? पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत 2197.15 कोटी रुपये एवढा जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे। खरीप हंगाम 2024 अंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 2197.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना आवश्यक वाटा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। म्हणजे बघा राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना जो भाग त्या ठिकाणी वाटा जो द्यावा लागतो त्याचं वितरण किंवा त्याची प्रक्रिया जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे। 31 मार्चच्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही जी रक्कम आहे ही जमा केली जाईल अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी म्हणजेच काल विधिमंडळात दिलेली आहे। म्हणजेच 31 तारखेपर्यंत तुम्हाला कोणत्याही हालतीमध्ये नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल, जो काही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे हे सर्व अनुदान जे आहे ते सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। हे पक्का आहे या ठिकाणी विधिमंडळामध्ये, तसं कृषी मंत्र्यांनी माणिकराव कोकाटेंनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट सर्व शेतकरी बांधवांसाठी होते। शेतकरी मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।